मंडळी, आता सादर होणाऱ्या सादरीकरणात विनोदासोबत सुरांची देखील बरसात होणार आहे. ही हास्यमय संगीत मैफिल तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. लंगरी का करियो जिन मारो, लंगरी का करियो जिन मारो, लंगर का करियो जिन मारो, मोरे अंगना लगे जा रे, लंगरी का करियो जिन मारो, सुन पावे मोरी सासन नदिया. वर बस, वर बस. वर घ्या. वर घ्या, ह्याच्यावर नाही जाऊ शकत आता. तुमच्या इवळण्याबद्दल नाही बोलत आहे मी. इथं पाय वर घ्या म्हणून सांगायला कचरा काढायचा आहे खाल्लं. काय तुझं असतं मध्ये मध्ये रियाज करताना बरोबर घुसतेस तू. इकडे काढ ना आजूबाजूने कचरा जरा. हा नीट वर. हा तुला 1000 वेळा सांगितलं रियाजाच्या वेळेला येत जाऊ नकोस म्हणून. 10 नंतर येता येत नाही तुला. इथं उगाच तुमचा काहीतरी उळ्याचा कार्यक्रम चाललाय. 10 घरची कामं असतात ती मला. नाही तर उद्या माझ्या नावानं उलट्या बॉम्बा मारत फिराल. ही मंगल काय काम करत माझ्या गाण्याची थट्टा करायची नाही तुम्हाला सांगून ठेवतोय. गेली 28 वर्ष मी तपस्या करतोय गाण्याची. कळलं का तुला? अनेक पुरस्कार मिळालेत मला. काय पुरस्कार आहे ती यांचे? काय सांगू तुम्हाला एक एक पुरस्कार. काय नाव आहे ते तुमचं पुरस्काराचं? हा काय तर म्हणा कांजूर मार्गचा सुमार गंधर्व. सांगायला पुरस्कार मिळतायत म्हणे. माझी थट्टा करायची नाही तुला सांगू ठेवते. मंगले डोक्यात जाऊ नकोस. या करतच नाही थट्टा. बिल्डिंग मधली पुरुषन बायका तुमची थट्टा करतात ती माहिती काय? माझी काय म्हणतात? काय म्हणतात तुम्हासनी? सूर छचोर. काही जण तर म्हणतात ह्यो समीर चौगुले म्हणजे संगीताच्या पोटात आलेला मुरडा आहे मुरडा. काही जण तर म्हणतात सुरांचा वल्ला कचरा सुक्का कचरा आहे ह्यो समीर चौगुले. निव्वळ लाज आणली तुम्ही मला. लाज पार हिथं तिथं तोंड दाखवायचं लागीच राहिलं नाही मी तुमच्यामुळे. तुमच्या घरात काम करते म्हणून. थांबतेस कशाला? जा ना निघून. सोडून जा. चल निघ. मी का जाऊ? मी का जाऊ आणि तुम्ही कोण आहे मला जा म्हणणार? मला काय या घराचा? म्या मानलं पाहिजे का नाही तुम्हासनी मालक? हा? माझं घर हाय. मी या घरची मालकीन हाय. तुम्ही काय वाकडं करणार हाय माझं? काय वाकडं करणार हाय तवा? ऐसा कैसा तुम बोलताय? जरा साहेबांची तंतरली की लगेच हिंदी फुटतात यांच्या तोंडात. तू निघ. तू नाही. तुझी गरज नाही. तू निघ. तुझी गरज नाही. तू निघ घरातून. गेल्या 3 महिन्याचा पगार द्यायचा माझ्या हातावर टेकवायचा मग मी ही निघाले. घेऊन जा नंतर कधीतरी. आता जरा प्रॉब्लेम आहे. ते करोनामुळे जरा सगळे इव्हेंट्स थांबलेले आहेत. कार्यक्रम थांबलेले आहेत. नेहमीची कारण आहे नाही नेहमीची नाही. काय सांगायला तुम्ही? आता सगळं पूर्वपदावर येत आहे. सगळं नीट सुरू होणार आहे. हिवाळला चालू ठेवा तुमचं. नाही मला बघ आता सटा कार्यक्रम मिळतील. सगळं व्यवस्थित होणार आहे. तू तुझं काम कर. मला नको शिकवू. माझं काम नाही नाही. हा. नमस्कार. चल. नमस्कार. हा बोला बोला बोला. कोकिळ कंठी पंडितजी समीरजू चौगुले आपणच? हो मीच तो समीरजू चौगुले. मीच. नमस्कार. आपण नमस्कार. मी ओंकार. ओंकार बदलापूरवरून आलोय. प्लीज बस. हो. बोला बोला. येस. ॲक्च्युली मी बदलापूरवरून आलोय. मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे बरं. वेगवेगळे इव्हेंट्स किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करतो. वा. तर यावर्षी विरार ट्रेन जा ना तिथे लाल डब्बा घेऊन स्वतःचा. इथं कशाला मध्ये येते? डिस्कशन चाललं ना जरा. माझं काम करायला. थांब ना तुझं. तुमचं काम करा. जस्ट कामवाली. तसं काही हे नाही. बोला. मी अरेंजर आहे. मी वेगवेगळे इव्हेंट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करतो. बरं. यावर्षी आपल्या गायनाचा कार्यक्रम आम्हाला हवा होता.
काय झालं? नाही काय नाही जस्ट एक रियाज केला मी असं रियाज केला. अरे बापरे, 1.5-2 वर्षानंतर कार्यक्रम येतोय, ह्याला काय कळणार आनंद त्याचा. हा हा हो मी आहे. हा हो नक्कीच. काय स्किट बघतेस? पाणी घेऊन ये जा. पाणी घेऊन ये जा. पाणी घेऊन ये. लयच आनंद झालेला दिसतो. हा चल जस्ट हे कामवाली जस्ट कामवाली. बोला हा बोला. तर मी बदलापूरला असतो. हा. आमचा एक क्लब आहे हा. आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम ठेवीत असतो. हा. आम्ही ठरवलं की यावर्षी तुम्हाला कार्यक्रमासाठी बोलवायचं. अरे नाही माझा आनंद आहे तो, हो माझा म्हणजे आनंद आहे. आमच्या क्लबला सुद्धा खूप आनंद होईल तुम्ही आलात तर. तुम्ही याल ना? अरे नक्की येणार. नाही म्हणण्याचं कारणच नाही काही, नक्की येणार मी. पण पंडितजी म्हणजे मला बोलायला कसं तरी वाटतंय. पण नाही बोला तुमचं मानधन किती असेल? खूप घेतो मानधन मी खूप घेतो. बापरे, मी फार तर 50,000 रुपये देऊ शकेन. खूपच झालं हे. चांगलं आहे खूपच छान आहे म्हणजे हे. वा वा. 50,000 घ्या घ्या. नाही जस्ट एक रियाज असतो माझा. अच्छा, वा. 50,000 वा 50,000 म्हणजे 50,000 म्हणजे तुम्हाला सांगतो गेल्या 2 वर्षात छान चाललंय, म्हणजे व्यवस्थित चाललंय आमचं सगळं. 50,000 हा. मग मी आपला कार्यक्रम फिक्स ठरवू. नक्की किती तारखेला मला सांगा. 25 तारखेला, येत्या 25 तारखेला. झालेलं फिक्स करतो. ओके. हा. या पंडितजी, हा. हा ॲडव्हान्स 5,000 रुपये. जस्ट एक रियाज केला मी. हो ना. अशी एक रियाजाची वेगळी पद्धत आहे. चालेल. या तुम्ही इथे मी येतो. घेऊन देतो. हो. हा या येतो मी. या हो या मग येतो. या. चल गे लवकर कर गे, रियाजाला बसायचं. काय? कोण गाते? काय कोण? पंडितजी कोणीतरी गात होतं का? नाही, कोणी नाही काही कोणी नाही आहे. नाही कोणीतरी गात होतं. बाई तुम्ही गात होतात? नाही जी मी आपले फक्त काम करता नाही तुम्ही गात होतात. तुम्ही प्लीज मोठ्याने गाल का? अहो नाही जी मी आपलं काम करता हंबरले. नाही बाई पंडितजी, हे हंबरणं नव्हतं. नाही? हे म्हणजे कृष्णाचा पावा ऐकून एखादी गोपिका थपकावी तसा मी थपकलो. खरं सांगतो हिच्यात काहीतरी आहे. चरबी आहे हो तिच्यात, बाकी काही नाही. तिच्यात चरबी आहे, मी सांगतो. ऐक माझं. प्लीज नाही ऐका ना पंडितजी, प्लीज तुम्ही माझ्यासाठी जे गुणगुणत होतात ते मोठ्याने गाता का प्लीज? अहो नाही जी साहेबांसमोर कुठं मी नाही अहो मग काय झालं? अहो नव्या कलाकाराला प्रोत्साहन देतीलच ना, पंडितजी आहेत ते. अहो मी काय म्हणतो पंडितजी, त्यांना गाऊ दे की नाही? त्यांच्यातला कलाकार तुम्हाला बघायचा आहे ना? म्हणजे तसं काय हे ऑफकोर्स नाही आहे. हो तू गा गा गा. हे ओव्हर ऍक्टिंग करतेस ना? नाही जी, ती कळते मला कळते ती. पाहुणं आहे ते. हे यायच्या आधी वेगळी होती सांगत नाही जी, हे जे करतेस ना प्लीज हा ते श्री तिला सांगता गा गा. हे एवढे म्हणतायत ना, मग गा गा. अरे संसार संसार मात्रा चुकली आहे. जसा तवा चुल्ह्यावर षडज आधी हाताला चटके मीटर तवा मी ते भाकर. वा नाही बाई, काय आवाज आहे तुमचा? काय पंडितजी? हा बरे ठीक आहे, तसा आवाज ठीक आहे. थोडा रॉ वाटला मला तसा रॉ वाटला. ऍक्च्युली कसं पाहिजे होतं. थांबा पंडितजी, कमाल गायला तुम्ही. म्हणजे पंडितजी मी सांगतो तुम्हाला, दशकात एखादा आवाज जन्माला येतो असा. काय पंडितजी, खरं की नाही? तुम्ही सांगा, तुम्हाला सुद्धा हे पटलंय? बाई कमाल आहात तुम्ही. नाही कमाल आहात, वादच नाही. तसा हे आहे आवाज तसा. पण कसं आहे, फरक आहे तसा. कसं असतं की बांबूचं वन असतं, तिकडे वारा घुसतो आणि मग पोकळ बांबूतून आवाज येतो ना, तसं आहे हे. बासरीची सर हिला येणार नाही. बासरी वादन जे असतं ना, तो म्हणजे रियाजाचा परिपाक असतो. हे म्हणजे नुसतं बांबूचं मन. माझी तिची कंपॅरिझन होऊ शकणार नाही. शेवटी रियाजाचा आवाज आहे. पटलं मला, माफ करा, पटलं. येतो मी. हा ओके. या कोंबडा. ओके.
ओके ओके अरे बरं झालं आठवलं पंडितजी आमचे ते क्लबचे सगळे मेंबर आहेत ना फार हौशी आहेत हां. म्हणजे ते मेंबर तर आहेत पण स्पॉन्सर्स पण आहेत हो. त्यांच्या काय काय फरमाईशी असतात हां. मग त्यांना नाही म्हणून चालत नाही म्हणजे मागे एकदा आमचे एक पंडितजी झुंजू मुंजू पंडित झुंजू पंडित झुंजू मुंजू. अशा चालतात ते. हां. त्यांचा कार्यक्रम होता आणि आमचे हे स्पॉन्सर मेंबर त्यांनी फरमाईशी केल्या त्यांनी नाकारल्या हो आणि निघून गेले झुंजू मुंजू आहेतच थोडेसे रिजिड. हो ना. कुठल्या गाण्याची फरमाईश होती? ते जवा नवीन पोपट हा निघूनच गेले. ऍक्च्युली बरोबर आहे झुंजू मुंजूंचं. जसं आम्ही ना शास्त्रीय गायक आहोत, कळलं का? बरोबर. आणि ते जे तुम्ही गाण्यात म्हटलं ना ते लोकगीतांमध्ये जातं. म्हणजे दोघांचा दर्जा अगदी चांगला आहे पण काय आहे ना तो बाज नाही आमचा, तो पोत आमचा नव्हे म्हणून त्यांनी नाही म्हटलं आणि मी सुद्धा नम्रपणे तुम्हाला नकार देतो. अरे हरकत म्हणजे नाही. मी मनापासून सांगतो की नाही, ती गाणी मी नाही म्हणू शकत. काही हरकत नाही पंडितजी तुम्ही कराल तो कार्यक्रम अगदी, हा? अगदी. फक्त एखाद दुसरी लावणीची फरमाईश आली तर मात्र घ्या. अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये मी लावणी कशी गाऊ शकेन, लावणी कशी गाणार? आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगा जोगी गोष्ट नाही सांगा जोग कुणी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी हो मला लागली कुणाची उचकी कुणा वा बाई पंडितजी अंगावर काटा आला. नाही नाही पंडितजी मी तुम्हाला सांगतो माझा आजवरचा अनुभव आहे मी दशकात असा आवाज ऐकलेला नाही. नाही खरं बाई तुम्ही कमाल आहात. नाही नाही असं सोपं असते लावणी गायला म्हणून पटकन नाही मग मला सांगा तुम्हाला आणखीन काय येतं म्हणजे ही लावणी तुम्हाला पूर्ण येते येते की आणखी काय येतं? लादी पुस्तक येते भांडी घालते हिची अक्कल आधी काय हे थांबा ना. पंडितजी थांबा ना हे नव्हे म्हणजे आणखी लावणी येतात का? येतात की मग प्लीज तुम्ही म्हणून दाखवा ना. नाही जे साहेब आहे ते अहो, त्यांच्या त्यांचं काय मनावर घेत आहे पंडितजी तुम्हाला प्रोत्साहन देतील तुमच्यातला कलाकार जर त्यांना कळलं ना तर तेच तुम्हाला घडवतील काय पंडितजी. हो हा बघा प्लीज प्लीज उदयनमुख कलाकारांचं कसं असतं? छबी दर छबी मी तोऱ्यात उभी छबी दर छबी मी तोऱ्यात उभी जशी चांदणी चमचम नभी आवदा जीवा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव आवदा जीवा गावात होईल शोभा हे अप्रतिम अप्रतिम बाई तुम्ही कमाल आहात. पंडितजी तुम्ही ना यांना पण कार्यक्रमाला घेऊन या. हा काय होतं इकडे वळ. कमाल 1-2 मिनिटं थांबा. हो हो शांतपणा करतेस तू? नाही जे हा शांतपणा करते. 4 वर्ष माझ्याकडे आहेस येऊन नुकती चुगल्या करते चहाड्या करतेस आणि आज एकदम हे कुठून आलं? हे कुठून आलं? हे नाही जी मारेन का कुठलं बेरिंग आहे? खोटं खोटं करतेस? नाही हो. खोटं निघ. काम झाले तुझं निघ. ही जाते जरा तिला अर्जंट काम आहे ही जाते. निघ निघ. नाही बाई नाही निघ. तुम्ही जायचं नाही 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 आता बाई असतील तर कार्यक्रम होणार. नाही 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 मी तर म्हणतो बाईंचाच कार्यक्रम ठेवूया. एक काम करा ते पाकिट दे इकडे. नाही 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 असू दे यांचाच 2.5 तासाचा कार्यक्रम ठेवतो. बाई तुम्ही एकट्याच या तुम्ही नका येऊ. नाही तुम्ही नका येऊ. तसं नाही जी. तिला नाही नाचता येत. अहो तिला साधं भांडी सुद्धा घासता येत नाही. राग बीक सगळी लागलेली असते ही नंतर विसळतो. तिला धड एक काम करता येत नाही. पंडितजी कसं बोलताय ते तुम्ही साहेब? या बाईचे हात भांडी घासण्यासाठी नाही आहेत. रसिकांसमोर कला सादर केल्यानंतर नमस्कार करण्यासाठी हात जोडण्यासाठी आहेत ते. कळतंय तुम्हाला? या बाईचा जन्म अदाकारीसाठी झालाय लादीकारीसाठी नाही. काय बेफाम नसला तुम्ही. बरं स्वतः गायलात सुद्धा. मला प्रश्न पडलाय की तुमचं गाणं छान आहे का नृत्य? आहा एवढं काही नाहीये. हे बघा बाई हे बघ हा तुमचा ऍडव्हान्स अहो, नाही जी. 5,000 रुपये. बाई तुम्ही एकट्याच कार्यक्रमाला या. नाही येत्या जी. 25 तारखेला आपला कार्यक्रम आहे. अहो नाही ऐका ना मी पण येतो ना. नाही. नाही कसं अहो तुम्ही माझा कार्यक्रम ठरवायला आला होता. इथे बसा बघू आधी. अहो, इथे नाही. बसा बघू. अहो, ऐका, ऐका. नाही बसा. तुम्ही माझा कार्यक्रम ठरवायला आलात की नाही? तुम्ही मला सांगितलं मला आज दाखवलीत कार्यक्रम आहे 2 वर्षांनी एक कॉन्ट्रॅक्ट शो समोर येतोय. तुम्हाला त्याची किंमत नाही हो कळणार. आता तुम्ही आस लावलीत आता मागे मी येणार ना तुमच्या पंडितजी. बरोबर. मला घ्या ना असं बरं, नका ना पण मी काय म्हणतो तुम्ही तिथे येऊन काय करणार आहात? तुमचा तिथे काय उपयोग होणार आहे? तुम्ही नका येऊ प्लीज. मग सांगा ना मला काय एखादं गाणं तरी मी म्हणेन ना. ठीक आहे एक काम करा तुम्ही यांच्या लावण्यांना कोरस करा. म्हणजे कोरस म्हणजे म्हणजे ते असं ना हो 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 अशी कुठं चालली
अशी पंजाब. कुठे चालली पंजाब मेल गचक खात मी कोकिळ खंटी समीरजी चौगुले या कामवालीच्या गाण्याला असं करो. मी कोण आहे? मी मोठा गायक आहे ना. म्हणा का करू जमत असेल तर कोरस म्हणून या मी 5,000 रुपये देईन नाहीतर नको बाई तुम्ही अरे तुम्ही 50,000 म्हणाला होतात ना मगाशी. मग ते यांच्यासाठी त्या मुख्य गायिका आहेत ना मी कोरसला फक्त 5,000 देणार मंजूर आहे 5,000 कमी आहेत. म्हणा काय येऊ चालतील. ठीक आहे मी कळवतो तसं बाई नाही जी. येत्या 25 अहो, तारखेला नाही जी नाही जी अहो मला नाही जमायचं ते. का? अहो नाहीये बघा कसं आहे माझं खाडं होतील हो इथं. 4 घरची कामं करायची दिवसाला 400 रुपये मिळते ती मला. हा? हो बाई तुम्ही नाही आलात तर कार्यक्रम होणार नाही एक काम करतो मी तुमचे मानधनाचे 50,000 आणि खाड्याचे 400 रुपये असं एकूण मानधन देतो बस आज द्याल उद्याचं काय हाय का नाही. उद्या कुठे तुमचा कार्यक्रम अहो इथं 1.5 वर्ष झालं हो माणूस इथं बसून नुसता इवळतोय त्यासनी कार्यक्रम मिळत नाही. मला कुठं मग कामवालीला अजून कार्यक्रम मिळणार बाई आहे अहो तेव्हा? या क्षणाला माझ्याकडे 8 कार्यक्रम रेडी आहेत मी सगळे तुम्हाला देऊ शकतो अहो, 8-45 हो म्हण. नाही हो म्हण. अहो, नाही हो. माझा एक हो म्हण आपण ऍडजस्ट करू ना. तुम्हाला माहित नाही तिथं त्या माळीबाई वगैरे लय मला बोलत असतं तू कट्टा भांडत असत ऐका ना माझं. अगं मी तुला मदत करतो ना घरी. नको. हे बघ, मी कचरा काढतो तू लादी पुसून घे मग मी कपडे धुतो मग तू भांडी मी करतो ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही म्हणजे 8 ते 9 मला 3 घरची कामं असतात. मी करतो ना. सकाळी मी जातो शिंदे वहिनींकडे. कार्यक्रम मिळतोय तू नाही म्हटलंस तर हा कार्यक्रम जाईल ना. कर ना. काय प्रॉब्लेम आहे कर ना. हो म्हण ना. हो हो म्हणते. हा, very good. हो म्हणाली ती. वा. हो म्हणाली. वा. या 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 मुख्य गायिका आहेत ना. हो. या मुख्य गायिका वा, मी वा. नाही जी नाही जी मी नाही जी या मुख्य गायिका. वा. हा हा वा, वा. हा हा बाई. करणार ती. मी काय म्हणतो आपण 15 दिवसांचा दौराच लावू ये होईना बात. ये बात 15 दिवसांचा दौरा. 15 दिवस 15 शो येस 15 शो 15 पाची येस. मी तुम्हाला एक सुचवू का म्हणजे कसं आहे साहेब पण आम्ही दोघं मिळून कार्यक्रम करू ते त्यांच्या पद्धतीने गातील मी माझ्या पद्धतीने गाते म्हणजे ते काय करते ते मिक्स करते अच्छा, fusion? हा ते आहे ते वा पण कसं म्हणजे काय गाणार तुम्ही प्रयत्न करू काहीतरी गायचा हो, चालेल ना हो. झलक होऊन जाऊ द्या चल, चल, करून दाखव ना, करून दाखव. चल हा कारभारी दमान वा वा. कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान अगं भिजला दमान. घामान भिजली क्या बात. घामान भिजली वा, पंडितजी. कारभारी दमान घामान भिजली घामान 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 भिजली. कार्यक्रम मिळाला मला. कार्यक्रम मिळाला मला. घामान भिजली. कारभारी दमान. कारभारी दमान. क्या बात है! क्या बात काय सुरेख रंगली मैफिल क्या बात बघा हा सरसी काय म्हणतायत प्रसाद दा. वा वा अफलातून बहारदार. ओमकार असं म्हणाला ना मग की गेल्या 10 वर्षात असा आवाज ऐकला नाही पण इट्स रॉंग स्टेटमेंट. मला हे स्टेटमेंट खूप चुकीचं वाटलं तुझं ओमकार. गेल्या 10 वर्षात असा आवाज नाही गेल्या 10 वर्षात अशी कलाकारच पाहिलेली नाही. वा 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 वा. ॲक्ट्स ऑफ कमाल आहेस तू ना मग कमाल. सम्या वंडरफुल. ओमकार फॅन्टॅस्टिक. जाणून घेऊया आजच्या आपल्या पाहुण्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. रोहिणीताई खरोखर ही इच्छा होती मनापासून की इथे येऊन प्रत्यक्ष हा कार्यक्रम बघावा. म्हणजे आता मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांनाच एक नवीन स्फूर्ती मिळणार आहे हा कार्यक्रम बघितल्यानंतर. म्हणतात ना एक नवीन जीवन मिळाल्यासारखं वाटणार आहे. तर खरोखर तुमचे सगळ्यांचेच थँक्यू आम्हाला हसवल्याबद्दल. अजून एक गोष्ट सांगावीशी मला असं वाटतं की या काळामध्ये या करोनाच्या काळामध्ये मला खरोखरच खूपच असं डिप्रेशन आल्यासारखं झालं होतं आणि रात्री झोप यायची नाही.
तर मला असं वाटायचं काय करावं, आणि मग हास्यजत्रा बघायची आणि हास्यजत्रा बघत बघत झोपायचं आणि हसत हसतच उठायचं. असा खरोखर अगदी मनापासून सांगते की खरोखर त्याच्यामुळे सुसह्य झाला हा काळ आम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच ताई. मंडळी, आयुष्यात छान जुळणाऱ्या नात्यामध्ये अचानक शिरणार आहेत दोन अत्यंत निरागस आणि छोटेसे व्हायरस. बघूया हे व्हायरस त्या नात्याला हँग करतायत का. नमस्कार हो सई मॅडम. ओ प्रसाद दादा नमस्कार हो. नमस्कार. अरे बाप, आज मी गैर आनंदात आहे बुवा. काय करू काय नाही मला कळतच नाहीये. हे बघा, अरे नाही बोटी अंगठी अंगठी बघा ना. ही आहे ना साधी सुधी अंगठी नाहीये, माझ्या साखरपुड्याची अंगठी आहे बुवा. ती खूप दिवसांनी जुडलं बुवा, भलते वर्ष लागले ना. 100 पोरी बघितल्या हो मी. हा खरं शपथ. पण जी पोरगी लग्नासाठी निवडली गेलेली आहे ना, म्हणजे लग्न ठरलं वा, ती आमच्या शाळेतली शिक्षिका आहे. हे म्हणजे काखेत कडसान गावाला वडसा असं झालं ना. लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज आहे. माझ्या मामा आणि तिच्या काका यांनी जुळवलंय वा ते. लेक लाडकी भांडुपची होणार सून मी खानदेशची, होणार सून मी खानदेशची, होणार सून मी खानदेशची. ए या! बघितलं का, गैरी गोड आहे ती, गडा गोड आहे तिच्या. कवडी कच्या काकडी आहे. सेतू या सर, चेतू काय म्हणताय सर. कुणीतरी ऐकेल ना. त्याच्यात काय. अरे आपलं लग्न ठरलंय, साखरपुडा झालेला आहे आपला. लग्न ठरलंय, काल साखरपुडा झालाय. ते शाळेत नको ना चेतू. का बरं. चेतू घरी. इथे मुलांनी ऐकलं तर मग मुलं पण मला चेतूबाई चेतूबाई म्हणतील ना. चालेल तुम्हाला. नाही 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 नाही, सेतू फक्त मीच म्हणणार वा. मुलं चेतूबाई म्हणतील. हा. त्यात काही मुलं तर बोबडी आहे, उच्चाराचा गोंधळ, मग काय ऐकू येईल. नाही, बरोबर ते गडबड होऊ शकते ती. तसं नको बुवा. नाही नाही तसं नाही, बरोबर आहे तुमचं. म्हणूनच म्हणतेय, हा कुणी समोर असताना हा. उगाच नावाने हाक नका मारू. म्हणजे कुणी समोर नसेल तर सेतू म्हणू शकतो बुवा. जावा तिकडं. आता तिकडे कुठे जाऊ. एवढीशी खोली आहे ही. 22कर मॅडमची खोली आहे, तिकडे जाऊ का त्यांच्याकडे. का बसा तुम्ही उगाच आपलं. कुणी समोर असताना हा. उगाच हात वगैरे अजिबात पकडायचं नाही. हा, अरे बापरे, म्हणजे कोणी समोर नसेल तर हात पकडू शकतो बा. बने मॅडम मॅडम मारलं 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 मॅडम मारलं 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 मॅडम बने, काय झालं? मॅडम मारलं जोरात. का मारलंस त्याला. याने माझ्या डब्यात बेडूक टाकला. करा हो तुम्ही कोणाच तू ना मॅडम असं तुम्ही बाजूला वा. येतो का तू हा? बने पोरीच्या डब्यात तू डेडोर टाकतो. बेडूक नाही, बेडूक टाकला. अगं गुच्चो पडका पांढरी पाल ऐरानिक त्याला डेडोर म्हणतात. तोच टाकला. माझ्या आईने मला लाडू दिले होते सर. मग मी उत्सुकतेने डबा खोलला तर बेडकाने उडी मारली. मी घाबरले ना. केलं तू असं? सर सर तिच्या आईनेच तिला डब्यात बेडूक दिला होता. माझी आई बेडूक देईल डब्यात. माझी आई बेडूक देईल डब्यात. तू टाकला बने. मी टाकला. तू टाकला. 2 दिवसापूर्वी तू माझ्या डब्यात गांडू टाकला होता, ते आठव ना. मग त्याच्या आधी तू माझी वेणी बेंचला बांधली होती, त्याचा आठव ना. 15 दिवसापूर्वी तू माझ्या इथे गाढवाचं चित्र काढलं, ते आठव ना तू. मग तू माझी कॉफी पकडून दिली होती, ते आठव ना तू. मग त्याच्या आदल्या वर्षी तू माझ्या बाबांना सरडा बोलली, ते आठव ना तू. टाकीन मला पोट बुका मारी टाका तू. सर, मी त्याला मारत होते, तुम्हाला लागलं सर, तुम्ही आलात पुढे. अरे पण कशाला मारताय. सॉरी सर. कुत्रांगत कोकाई राहणार त्या. अरे अरे तुमचे हे काय पिढी जात वैर आहे का. शाळेतलं भांडण आहे ना. बघा ना,
अशाने तर हे मागच्या जन्मीच्या पण खोड्या सांगतील. मग बघ ना कसं येतो ना मॅडम. काय आहे शिवाली, त्याच्या वडिलांना सरला का म्हणालीस? हसू नकोस. हसू नका. पण मॅडम गप. तुम्ही खरंच त्याच्या पप्पाला बघितलं नाही मॅडम. त्याच्या पप्पा बोलताना असे हातवर जीभ बाहेर काढतात मॅडम. वेगळे वेगळे रंगीबेरंगी झगरी वगैरे कपडे घालतात. सध्याकडे पण इतके रंग नसतील मॅडम. शिवाली, कोणाच्याही बाबांना सरडा म्हणायचं नाही. हा नाही. कळलंय तुला? पण- कोणालाच काहीच बोलायचं नाही. पण मी नाही, सगळ्यांना नाही नावं ठेवत मॅडम मी. मॅडम खोटं बोलते. काय खोटं बोलते? शिवाली खोटं बोलते. काय खोटं बोलते? जो समोर येईल त्याला ही नावं ठेवत असते शिवाली. तू खोटं बोलतो. मी काय कधी खोटं- कोणाला नाव मी ठेवलं सांगतो बरं? ना. मी मॅडम, बोलले ना, मी नाही कोणाला ए, नाव ए, ए, ठेवलं. मला बोलू दे. तू मॅडम, खोटं ए, आहे. एक मिनिट. बरं, तू मॅडम, खोटं आहे. मॅडम, मॅडम. ना गं. मॅडम, खोटं बोलतोय तो. ए, मॅडम तिला विचारा तिने राजपूत सरांना काय नाव ठेवलंय ते. खोटारड्या, काय ठेवलं? काय ठेवलं? काय ठेवलं? तू नाव ठेवलंय. मॅडम, खोटं बोलतो मी. नाव अख्ख्या शाळेला माहितीये. तू काय? हा, तू काय इथं भेट इथं. सांगा नको करू. सांग काय नाव ठेवलं माझ्या? सर तुम्हाला गांडूळ बोलते, गांडूळ. अख्ख्या शाळेला सांगितलं गांडूळ बोलायला तुम्हाला. मला गांडूळ म्हणते तू? का बरं? गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो. गोतबट. मला गांडूळ म्हणते ते महत्वाचे आहे. ते शेतकऱ्याचा मित्र वगैरे त्यानंतर ना. तसं तर मग बैल पण शेतकऱ्याचा मित्र असतो. मग आतापासून बैल बोलू? हा, ते मला बैल म्हणते तू? मारू नका. अरे बापा, काय मारू नका. हा काय ए काका, हा काही पण म्हणायचं का असं? मी काय गांडोळ दिसतो का? गांडोळ आहे मी? नाही सर. मला काय 2 तोंड आहे? सर. काय माती खातो मी? अरे फ्लेक्झिबिलिटीच्या नावाने बॉम्ब आहे माझी. चालताना मी असा ताट चालतो. कुठल्या अँगलला गांडोळ दिसतो मी सांग बरं. काय म्हणायचं? सर, एक तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष काय देऊ. नाही. शिवाली, तोंडाला येईल ते नावं देता तुम्ही? नाही मॅडम, ते गांडूळ आहेत. ते गांडूळच आहेत मॅडम. मॅडम, सर मॅडम, प्लीज, सर प्लीज. मॅडम, आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टी नव्हती मिळाली. नव्हती ना बने? हा, तर नव्हती. सर आमच्या रूम मध्ये आले, क्लासरूम मध्ये, आणि आम्हाला म्हणाले, काय बा प्रिन्सिपल सरांनी सुट्टीच नाही दिली ना तुम्हाला. असं कसं तुम्ही जाऊन तिकडे भांडले पाहिजे बा, तुम्ही दंगा गेला पाहिजे, कल्ला गेला पाहिजे बा, तुम्ही बोललं पाहिजे की सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे. आता सर बोललेत म्हणून आम्ही प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये गेलो. तर सरांनी राजपूत सरांना विचारलं की राजपूत सर काय पोरांना सुट्टी द्यायची की नाही द्यायची. तर ह्यांनी पलटी मारली मॅडम. हे म्हणाले कशाला द्यायची पोरांना सुट्टी, पोरांना लई का काय लई आळशी, अभ्यास करतच नाही, अभ्यासाच्या नावाने बॉम्ब आहे पोरांची, नाका देऊ सुट्टी. मॅडम मॅडम तो प्रिन्सिपल आहेत ना, तसं म्हटलं ना मी कसं काय म्हणू शकतो? त्याच्यामुळे मी बोललो. पण तुमच्यामुळे मार खाल्ला ना सर आम्ही. मग काय, मग तुम्ही एकदा नाही केलंय सर, खूपदा केलंय कधी मॅडम. केलं? तू तोंडी आहेत, गांडूळ तुम्ही सर, गांडूळ गांडूळ गांडूळ. गुच्चू पडका, गुच्चू पडतो. हा? सर, प्लीज. दडदडीत खोटं बोलते. तिला चांगला शेपाला पाहिजे तिला. एक मिनिट. काय खोटं बोलली ती? काय खोटं बोलली? काल काय केलं तुम्ही सर? काय केलं सर? ए गप्पा. गप. काल आपल्या साखरपुड्याच्या दिवशी काय केलं तुम्ही सर? काय केलं? आपलं ठरलं होतं ना की कोणी कोणाचा मानपान करायचं नाही. हा तरीही तुमच्या मामांचे पाय धुवायला लावले तुम्ही माझ्या बाबांना. हे बघ. बाबांचे पाय नाही नाही ऐका बरं का, ते साखरपुड्याचं ते पाय धुवायचे काढू नका तुम्ही. का? मा डोकं फिरून जाईल पोरांसमोर. ठीक आहे, काय पाय धुतले? काय साबू लावून सॅनिटायझर लावून पाय धुतले काय? काय? अरे बने, हा. अरे पाय धुवायच्या नावाखाली, मान देण्याच्या नावाखाली असं चम्मचभर पाणी टाकलं फक्त. चम्मचभर? मग चम्मचभर. शिवाली अख्खं घंगाळा रिकामं केलं माझ्या बाबांनी. नाही, घंगाळ घंगाळ तरी यांचे केलं. मामा काय म्हणाले? टाचा राहिल्या, टाचा राहिल्या. मॅडम मस्त प्रतिक्रिया करा. ए, गप रे. गप बस. टाचा राहिल्या. किती वाईट वाटलं माझ्या बाबांना, याचा विचार केलात तुम्ही? अरे काय वाईट वाटलं? तुमच्या वडिलांना साधी अक्कल नाही. अक्कल काढायची नाही. हा माझ्या वडिलांची अक्कल का काढली आहे? हो सर, असं नव्हतं अक्कल बोललं. का काढली? नाही नाही नाही, हे बघा अक्कल काढली म्हणजे मला असं म्हणायचंय बुवा की पाय बघितला पाहिजे ना, आणि ते बघून गंगाडात किती पाणी आहे बघितलं पाहिजे. त्यात काय बघण्यासारखं? 1-1 सेंटीमीटरच्या भेग आहेत त्याला, त्यात काय बघा, बघण्यासारखं? ते काढू नका तुम्ही. हा फक्त अंगठा ओला होता, टाच्या कोरड्या होता म्हणून मामा बोलला तो. तुम्ही बघितल्या? तुम्ही बघितल्या? टाचा कोरड्या होत्या, फक्त तुमच्या मामांना दिसल्या. सवयच आहे तुमच्या मामांना, नको ते बघायची. बाई ग, घुबडा सारखी नजर आहे यांची मामांची. हे बघा खूप खूप जास्त बोलताय मॅडम तुम्ही. तुम्ही मामाची माझ्या बाबांची अक्कल काढली ते? मामाला घुबड म्हणता तुम्ही? मग माझ्या बाबांची अक्कल कशाला काढली आधी? हे मी नाही सहन बघा करत. माझ्याकडे पण बोलायला खूप आहे मग. बोला आता. मला ऐकायचंय, बोला. बोला सर. नाही ना, ते पोरांसमोर होऊन जाईल त्यांना. बोला. सर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोला, आम्ही शिकतोय तुमच्याकडनं. नाही ठीक आहे ठीक आहे. काय ते जेवण होतं बाप, एकदम एकदम
काय होतं त्या जेवणात? वरण भात, ते डाळिंबीची उसळ आणि तो काय आडूची वडी. अरे बाप, काय ते जेवण होतं काय? हेच सोज्वळ जेवण असतं. अच्छा. सुसंस्कृत लोक हेच जेवण जेवतात. म्हणजे आम्ही सुसंस्कृत नाहीये. नाही, मी असं म्हटलेलं नाही. नाही, नाही, असं म्हटलं नाही, नाही. सर, मॅडम, तुम्ही असं स्वतःवर बोलला घेऊन नाही, नका. मी हा. असं म्हटलेलं नाही. नाही नाही, बोलल्या. ठीक आहे, ठीक तुम्हाला आहे. मी काहीच बोलले नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. नाही बोलले तुम्ही. पण खानदेशी माणसं आले होते तर जेवण असा तिखट तर्रीवाला पाहिजे होता ना. अरे आम्ही जेवताना अशा 8 हिरव्या मिरच्या अशा कचाकच खाऊन टाकतो. कचा नाही, कचा चावून खाऊन टाकतो. तुम्ही तर असे दूर हिरवी मिरची जरी असली ना तरी तुमच्या डोळ्यात पाणी येऊन जातं. असं अरे बाप, एकच हिरवी मिरची टाक बरं. मिडमिडीत जेवण ते जेवणात ठेव त्याला. खाय वो पचताय ना, खाय वो बी पचताय. काय तू तोंडी माणूस आहे का हा? मी- गांडूळ आहे, गांडूळ शिवा, गांडूळ. गांडूळ म्हणायचं नाही. जेवण झाल्यावर माझ्या आईने तुम्हाला विचारलं होतं की नाही? हो. विचारलं होतं हो, जावई बापू विचारलं. कसं वाटलं जेवण? मग? तर काय म्हणत होतात? बा आयुष्यात एवढं जेवण खाल्लं नाही बा कधी. हा? नाही बरोबरच बोललो ना. आयुष्यात असं फालतू जेवण जेवलोच नव्हतो मी. फालतू म्हणायचं नाही जेवणाला. सर, जे आहे ते आहे, जे आहे ते आहे. काय आहे? ते म्हणजे ते अरे तिखट पाहिजे होतं ना. खानदेशी माणसं आलं त्या. अरे खानदेशी तिखट तर्रीचं जेवण पाहिजे ना. म्हणजे असा एक घास खाल्ला वा तर डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, कानाची पाडी गरम झाली पाहिजे, नाकावर असे घामाचे बिंदू आले पाहिजे. आणि हा घास कुठे कुठे गेला ते कळलं पाहिजे. म्हणजे असा घास खाल्ला ना बुवा तर असा गड्यातून जड 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 असं कळलं पाहिजे ते. बरोबर आहे. आम्ही असे पारदर्शी असतो. जे आहे ना ते बोलून टाकतो बुवा. हो, हो. खरं ते. सगळं कळलं ना तुमचं काल. हो, काय तुम्हाला कळलं? कुठलंही बाकीचं जेवण आवडत नाही, तुम्हाला फक्त खानदेशीच जेवण आवडतं हे आता कळलंय मला. हो मग. काय करायचं माहितीये का? काय? लग्नाच्या आधी तुमच्या आईकडून तुम्ही स्वयंपाक शिकून यायचा, लग्नानंतर तुम्हीच स्वयंपाक करायचा आणि तुम्हीच खायचं. मी काय करणार नाही, कळलं? अरे मी कायला स्वयंपाक शिकू? त्याच्याऐवजी मी खानदेशी बाई लावी ना स्वयंपाकाला. काय बाप. हा? शपथ, म्हणजे काय झालं रे तुला? त्यांना काय एवढं स्वयंपाक करण्यासाठी बाई हवी होती म्हणून माझ्याशी लग्न करतायत. नाही सर, हे चुकीचं हो, हो, आहे. सर. नाही सर, हे चुकीचं आहे. अरे असं काय नाही चुकीचं करायला पाहिजे सर. फक्त स्वयंपाकासाठी बाई पाहिजे म्हणून जर तुम्ही आमच्या बाईंना बाई म्हणून ठेवणार असाल तर हे चुकीचं आहे. काय आमच्या बाई आमच्या इथे बाई म्हणून राहतील, तुमच्या इथे बाई म्हणून का राहतील? तुम्हाला जर बाई पाहिजे तर बाहेरची बाई घेऊन या ना. आमच्या बाई का घेऊन जात आहे? कारण आमच्या बाई शाळेच्या बाई आहे. तुम्हाला घरच्या बाई पाहिजे तर घरच्या बाई पाहिजे तर बाहेरच्या बाई आणा ना. आमच्या शाळेतल्या बाई का घेऊन जातात? आम्ही इथे आलो काय करतो बाई? उत्सव बराच चिंगुट्या. तुला असा सर, शेपालून काढला पाहिजे ना सर. दलिंदर. चांगला शेपाला पाहिजे त्याला. तुम्ही शेपाला आणि मी काय बघत बसीन? नका भाऊ. बने बोल, बिंदास बोल तू सरांना. बिंडो काय सर? तुम्ही हा बोल ना, बिंदास बोल. वा, अरे नका ना तुम्ही. अरे तुमच्यामुळे ना माकडांच्या हाती कोलीच चाललंय. माझ्यामुळे. मग घ्या मॅडम, तुमची अंगठी घ्या, मला नाही लग्न करायचंय. घ्या. मॅडम, लग्न मोडलं तुम्ही? हो, मोडलं. माझ्यात हिम्मत आहे उचलेला दगड फेकून मारायची. तुमच्यात आहे का हिम्मत हिऱ्यासारख्या बायकोला नाकारायची? हा? अरे म्हणे हिरा त्यानं बायने WWF कथाने आता हिरा. अरे याच्यापेक्षा एखाद्या सागरकोटीशी लग्न करून टाकेन मी. हा, मग करा. हा. माझी अंगठी द्या. या ना मग. अरे, द्या लवकर. निघत अंगठी नाही द्या ती. लवकर. लवकर ती द्या. अंगठी सर पण आहे. नको सर, ऐका ना. हं? सर निघत नाही ती. अंगठी सर ऐका सर ऐका. आपल्या बोट कापून काढीन, अंगठी द्या. थांबा, मॅडम 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 बोट कापून का? आपल्या टाकीच्या ते साबण आहे, साबण लावा लगेच अंगठी निघेल. मी साबण लायतो, अंगठी काढतो आणि ती फेकून देतो पाण्यात. मग काय? लाज वाटते, अंगठी पाहिजे. अरे नाही. अंगठी मला माझी परत पाहिजे. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई, धमाल परफॉर्मन्स होता. श्यामदादा फारच मजा आली. शिवा मस्त, बने मस्त, चेतना फारच छान आणि तुमच्यातली केमिस्ट्री फारच वेगळी आणि हवीशी वाटणारी होती. मजा आली. मुग्धाताई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? परफॉर्मन्स फारच छान. इनफॅक्ट तुमच्याकडचे सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस छान असतात आणि प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा असतो. सुद्धा खूप आवडतो आम्हाला. मालिकेमध्ये नट चांगला असेल तर दिग्दर्शकाचं कौतुक होतं, दिग्दर्शक चांगला असेल तर लेखकाचं कौतुक होतं, लेखक चांगला असेल तर नटाचं कौतुक होतं. ते टीमवर्क असतं आणि त्या टीमवर्कचा सर्वोत्तम परिणाम काय असू शकतो ते तुमच्याकडे बघितल्यावर कळतं. त्यामुळे तुम्ही खरंच एक आदर्श टीमवर्क आहात आणि थँक्यू व्हेरी मच. आम्हाला इथे बोलवलं आणि एरवीही आम्हाला तुम्ही खूप आनंद देता, त्याबद्दल मनापासून थँक्यू.
किती छान. थँक्यू ताई. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे रात्रीच्या 12 वाजता गेलाय मुलगी बघायला. बघूया तिथे काय घडतंय. Hello everyone, I'm गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तर मी मुलगी बघायला आलोय. ती बिचारी कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. तिला रात्रीचाच वेळ असतो. ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे? सुप्रसिद्ध हॉरर सिनेमे बनवणारे श्यामसे ब्रदर ह्यांची एकुलती एक मुलगी आहे. ती आपली प्रचंड मोठी फॅन आहे. ती मला म्हणाली, सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तुम्ही मला बघायला घरी याल? म्हटलं वाय नॉट. इतकी सुंदर मुलगी घरी बोलते, मग जाणारच ना आपण. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या नशिबात सुंदर मुलीच येतात. चला लोकांच्या पोटात दुखण्याआधी बेल वाजूया. ओ श्यामसे ब्रदर्स वेगळी बेल आहे. वा वा. बापरे, वा वा. दरवाजा समीर चौगुलेने बनवलाय काय? आओ बाबू आओ. अक्सर यहाँ तक आने के बाद लोगों की गाड़ियाँ बंद हो जाती है. बारिश बहुत है. तुम्हारा कमरा ऊपर है. अरे पण मी मुलगी बघायला आलोय. मुलगी बघायला आलोय मी. मरना हा? मरना. ए, बापरे. शिवाली 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 मी आलोय. शिवाली. हो आले आले. अरे अरे शिवाली. अरे ते ते कोण होते? आता बोलले मरणार मरणार असं कोण बोलून गेलं का? कोण? कोणतरी आजोबा होते असे वयस्कर. अच्छा ते. हा. ते माझे मामा होते, पंडरू मामा. अच्छा. आमच्या सिनेमात छोटे 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 रोल करतात ते. आला डेंजर आहेत पण ते यार एकदम भारी आहेत. पण गौरव, हा. तू आलास? हो मी आलो. बस ना. हा बस ना. बस. हा थँक्स. अरे बस ना. नाही नाही, आवाज येतोय कुठेतरी. हा. आम्ही सोफ्याला साऊंड दिलाय. ओ श्यामसे. बस आरामात बस. श्यामसे ब्रदर ना. वा वा, सोफ्याला पण इफेक्ट दिलाय. वा पण थँक्स शिवाली मला रात्री बोलवल्याबद्दल. का? ये रात में ही उभर के आता है चांद का निखार. हे काय? अरे मला ना इश असं करायचं होतं ते ई असंच झालं. Sorry हा. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर यार. तू हास्य जत्रामध्ये ट्राय कर ना. तिकडे खूप गरज आहे असल्या लोकांची. हो मी पण ऐकलंय रे. फक्त लांब केसवाल्यांना घेऊन किती दिवस ते पण विनोद करणार ना. बाकीचे कुठे आहेत? त्यांना बोलव ना. बाकीचे बोलव. आई बाबा. हा हा हा. अरे हो विसरले. आई बाबा गौरव आलाय, लवकर या. आई येतायत. आई लवकर या. लवकर या. ए बे. शिवाली मी चाललो. शिवाली मी चाललो. शिवाली गौरव अरे पळतो कुठे? ये ना. अरे कोण आहे ते? अरे हे बाबा आहेत. बाबा. आणि ही माझी आई. आई बाबा पुरे झाला. आला घाबरवला. किती घाबरलाय तो. बसा ना बसा. हे काय फेकलं त्यांनी आता? कापला, गुंडाला फेकला, लाल भोपळा. मग यांच्या कोयत्याला लाल लाल काय लागले? बीटरूट कापलं. तुम्ही येणार वरून कोशिंबीर बनवली आहे. याने बीटरूट कापलं कोयत्याने.
आमच्याकडे सगळं कोयत्यानेच कापतात. मारला एक वटवागुळ मारला हा, मुआ. वटवागुळ मारला. हो त्यांची हॉबी आहे ती. नेहमी मारत असतात. तसं फडफडताना दिसलं की टा. बस ना बस बस ना. बापरे. अरे वा आवाज येतोय. अरे वा अण्णा खुश झाले. अण्णा कोण अण्णा? माझे पणजोबा. कुठे आहेत ते? हा सोपा आहे ना हा. तो अण्णांच्या हाडापासून बनवलाय. हा. तुम्ही आता जस्ट त्यांच्या मांडीवर बसलाय. अरे बरं झालं उठलात पण उठून काय वेगळं केलं वाटेतून ताटात गेलात. म्हणजे जिथे उभे आहेत ना तिथे रॉबर्टची कबर आहे. अण्णा पुरे झाला आता त्यांना त्रास देऊ नका प्लीज. तुमचे होणारे जावई आहेत त्यांना. त्यांना बसवा ना. बसवा बोलले ते. अण्णा आता पुरे झाला. झोपा झोपा गपचूप. अण्णा डिटेलिंग पुरे झाले. झोपा. बेटा अण्णाच आहेत ते डिटेलिंग करणार नाही तर कोण करणार. एक काम कर ते असे थांबणार नाहीत. त्यांचा माईक काढून घे. हो माईक काढून घे. ते हसतायत तोपर्यंत बरे आहेत. बोलायला लागले की बसा तुम्ही निवांत. अण्णा त्रास देणार नाही. काही खायला आणू का मी तुला. नाही नको नको. आता आलात जरा खाऊन जा. नाही नको. पोहे खाऊन जा. अरे कशाला? खाऊन जा. अरे कशाला? केशव 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 पोहे अरे अबे, हे काय? पोहे घे ना गौरव. पोहे आणले घे. केशवला जायला सांगा ना. याला जायला सांगा ना. तो येतो आपल्या मर्जीने आणि जातो त्याच्या मर्जीने. हे घे ना. खा 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 खा. खा ना मी बनवलेत. लाल पोहे. पोहे लाल आहे. काय हो तुम्ही किचन मध्ये गॅसच्या वर लटकलेलं वटवागुळ तर नाही ना मारलं. नाही मी 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 किचन मधले वटवागुळ बंदुकीने मारत नाही. त्यांना उडवत उडवत काठीने बाहेर आणतो आणि मग मारतो. म्हणजे वटवागत रक्ताय. मी नाही करत. बीटरूट टाकले त्याच्यात. मस्करी करतायत ते. अरे लिंबूला टाचण्या टोचत्या तो तुम्ही लोकांनी. हे घ्या कशाला? कापा. घ्या कापून घ्या. कोणत्याने लिंबू कापायचा? आमच्याकडे सगळं कोयत्यानेच कापतात. अरे बापरे छताला भूक पडलं. आता पाणी गळण्याचा साऊंड इफेक्ट द्यावा लागणार. अरे देवा. वा चांगला आहे. खा ना गौरव. गौरव प्लीज खा ना मी बनवलेत. अरे नको नको राहू द्या राहू द्या. अरे हा आठवलं मला. काय? मला ऍसिडिटीचा त्रास आहे म्हणून मी रात्रीचं खात नाही. हे नको आहे मला. अरे रे बापरे. वाचला काय काय खाऊ वाचला. द्या तो केशवला परत द्या. कशाला? केशव हे घे. वा आला तसा गेला केशव. मग घाबरू नका तुम्ही घाबरू नका. काय झालंय बऱ्याच वर्षांनी आम्ही सिनेमा बनवतोय तर आम्ही त्या सगळ्याचा सराव करतोय. हा सगळा त्याचाच भाग आहे. म्हणजे आम्हाला एवढ्या वर्षानंतर लोक घाबरतायत की नाही हे आम्हाला बघायचंय. अच्छा. आणि तुम्ही घाबरताय म्हणजे या सगळ्या गोष्टी वर्क होत आहेत. छान आहे पण छान आहे. बाबा पुरे झालंय. हा पुरे झालं. पुरे झालं. तुमचं सारखं सिनेमा 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 काय चालू असतं. माझ्या लग्नाबद्दल बोलूया. पोरगी आवडली. आवडली. चांगला आहे. मस्त आहे. तुम्हाला पोरगी आवडली. पोरीला पोरगा आवडला. चांगला आहे. मग आता सांगा लग्नाचा कधी उडवायचा. अरे बापरे छताची जाळी झाली. झाली. जाळी झाली. हो. चला तुम्हाला भेटून पण मला मज्जा आली. येतो मी. जाळी झाली मजा आली. तुमचा विनोद आमच्या बंदुकीच्या नळीसारखा साफ करायला पाहिजे. हे बाबा चला येऊ मी. बस झाला तुमचं. सॉरी आपण बोलवलं म्हणून आलाय ना गौरव. माझ्या लग्नाचा विचार. हो सॉरी मी हे ठेवलं मी. हे बाजूला ठेवलं. हे कवटी फोडूया. बाबा यांचं काय फोडायचंय. सुपारी. सुपारी सुपारी फोडूया. पाय वर करा. सुपारी फोडायची आहे ना.
आमच्या अण्णांच्या सुपारीचा डबा सोफ्याखाली आहे. सोफ्याखाली नाही हो, नाही. कपाटात आहे, कपाटात. अच्छा कपाटात आहे. हा तुम्ही पाय खाली करा. हा पाय खाली केले. नाही म्हणजे माझा नेम चुकत नाही माहिती आहे ना तुम्हाला. ये. अरे कोण आहे हा? अरे बापरे, त्या दिग्दर्शकाला फोन करा. 15 दिवसांपूर्वी इथे शूटिंग करत होता त्या दिग्दर्शकाला फोन करा. 15 दिवसांपूर्वी शूटिंगसाठी लपवलेला माणूस अजून तिथेच आहे. हा? हे, उठ. मी काय म्हणतो, तू आणखी 15 दिवस आत राहू शकतोस? अहो मला खूप भूक लागली हो, 15 दिवसापासून काही खाल्लं नाही मी. हा भूक लागले. एक काम कर, त्या सोफ्यामागे जा. तिकडे एक केशव आहे. हा मग केशव आहे. हा मग त्याचं काय? त्याच्याकडे खायला आहे, त्याच्याकडे जाऊन खा. हा हा ठीक आहे. शाबास. बसा तुम्ही बसा. हे, ससा. इथे या. बाबा, ससा नाहीये तो. अरे बाबा तू ससा नव्हता, तोच माणूस होता तुमचा आर्टिस्ट 15 दिवस अडकलेला. तुम्ही त्याला मारलं. त्या शिवाली काय फालतूगिरी यार. मी चाललो आता, मी इकडे अजिबात थांबणार नाही. मी चाललो घरी, मी चाललो. बस अस्वल कुठं आहे? भन्नाट. खूप आगळा वेगळा अनुभव होता हा. मस्त आला परफॉर्मन्स. सई काय म्हणशील? आमिर दादा, तुझ्यासाठी खूप 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 जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. कारण मला असं वाटतं या परफॉर्मन्सला म्युझिकचीही तेवढीच तगडी जोड गरजेची होती जी तू दिलीस. फार मस्त परफॉर्म केलं तुम्ही, ईच वन ऑफ यू. आणि गोस्वामी सर, तुमच्या छोट्या छोट्या छटा ज्या मध्येच येतात त्यांनी खरोखर स्किट एलिव्हेट होतं. त्यामुळे थँक्यू फॉर बीइंग सो कूल. मस्त आला परफॉर्मन्स. प्रसाद दा. भन्नाट होता विषय आणि भन्नाट सादरीकरण आणि स्टेजवर असताना टायमिंग सेन्स पकडून राहणं ही तर आपल्या गरजेची गोष्ट आहे. पण स्टेजवर नसताना गोस्वामी सर ज्या टायमिंगने आवाज काढत होते Yes. त्याला सलामच केला पाहिजे. गोस्वामी सर. वा वा. वनिता, शिवाली, गौरव, ओंकार, भन्नाट. मजा आली, खूप मजा आली. धन्यवाद मंडळी. रोहिणीताई, सर्वप्रथम तुमच्याकडे येते. तुम्ही आतापर्यंत अनेक मालिका लिहिलेल्या आहेत आणि आता तुम्ही अजूनही बरसाता आहे मध्ये एक नवीन प्रेमकथा त्याद्वारे तुम्ही घेऊन येताय. काय सांगाल या मालिकेमध्ये? काय वैविध्य आहे, काय वेगळेपण आहे? प्रत्येकाची एक छोटीशी काहीतरी प्रेमकथा असते, पण ती नेहमीच पूर्ण होत नाही. कित्येकदा ती अधुरी एक कहाणी होते. म्हणजे आपण कुणाला तरी भेटतो, त्याच्यावर प्रेम करतो, पण काही कारणाने रुसवे फुगवे होतात, मग ती व्यक्ती दुरावते, मग कुठल्याशा तरी वळणावरती पुन्हा भेटते आणि मग आपल्याला वाटतं की आपण त्याच्यावर प्रेम अजूनही करत नाही. पण जेव्हा माणूस नाही म्हणत असतो तेव्हाच तो हो म्हणत असतो, तेव्हाच तो प्रेम करत असतो आणि ह्या प्रेमाची कशी हळूच नंतर पुन्हा एक नव्याने सुरुवात होते. तर त्याची ही एक कहाणी आहे. अजूनही बरसात आहे, म्हणजे मनामध्ये आठवणींची अजूनही बरसात आहे असं सांगणारी ही एक प्रेमकथा आहे. ती लिहायला खूप मजा आली. थँक्यू ताई. मुग्धाताई, या मालिकेचा संवाद तू लिहितेस. तू मूळची पुण्याची आहेस. तुझ्यातला पुणेरी स्पष्ट वक्तेपणा त्या डॉक्टर मीरा देसाईमध्ये अगदी तंतोतंत उतरतोय. काय सांगशील त्याविषयी? हां, म्हणजे बॅकड्रॉप पुण्याचा आहे, पण माझ्या इतकी आगाऊ नाही आहे ती मीरा देसाई किंवा माझ्या इतकी फटकळही नाही आहे. ती हिरोईन आहे, त्याच्यामुळे ती समजूतदार आहे, ती शहाणी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तिच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. बाकी मानवी स्वभाव किंवा नाती ही तशी युनिव्हर्सल असतात. म्हणजे गावांमुळे त्यात काही फार फरक पडत नाही. थोडी टोकं येतात कुठेतरी काहीतरी, पण तेवढीच. त्यापेक्षा त्याच्या पलीकडे ही गोष्ट पुण्याची आहे किंवा पुण्यातल्या लोकांची आहे म्हणजे ती बाकीच्या कुणालाच पटणार नाही, जवळची वाटणार नाही, असं नाही होणार. प्रेम आहे, ती भावना तर जगात सगळीकडे सारखीच असते. त्यामुळे मला असं वाटतं की पुणं हे फक्त एक गाव आहे, म्हणजे नाव आहे फक्त त्याचं. बाकी माणसं तीच आहेत, जशी सगळीकडे असतात तशीच. किती छान बोललीस. तुमची मालिका आम्हाला खूप भावतीये. या मालिकेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. शिरीष सर, आर्याची काळूबाईवर श्रद्धा होती, आता वैदेही रामभक्त आहे. तुमच्या नायिका अशा फार श्रद्धाळू वगैरे असतात. काय सांगाल त्याविषयी? मला असं वाटतं की श्रद्धेमधनं पॉझिटिव्हिटी येते.
सकारात्मकता येते आणि त्यामुळे कदाचित माझी प्रत्येक नायिका ही कुठेतरी श्रद्धाळू असते, सकारात्मक असते. आणि ह्या मालिकेचं तर नावच वैदेही आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वैदेही हे सीतेचं नाव आहे. मला नेहमीच असं वाटतं की सर्कल असतं आणि आपण ज्या पुराणातल्या गोष्टी, इतिहासातल्या गोष्टी म्हणतो त्या फिरून फिरून वेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात. तशी तीच कुठेतरी एक रामाची सीता आज एका आधुनिक रूपामध्ये त्याच तत्व, मूल्य आणि प्रेमासहित आपल्यासमोर घेऊन येतोय आम्ही वैदेहीमधनं. वा वा वा, वैदेही बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. धन्यवाद. चंद्रशेखरजी, तुम्हाला जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अक्षरशः तोंडपाठ आहे. तुम्हाला आवडणारा एखादा प्रसंग तुमच्या तोंडून ऐकायला मला फारच आवडेल. अरे बापरे, असा एकच प्रसंग स्वराज्य जननी जिजामातांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सांगणं खरंच कठीण आहे. कारण एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की महाभारत हे जसं पुन्हा पुन्हा वाचलं जातं आणि त्यातनं नवीन अर्थ सापडत जातो, त्याच पद्धतीचं हे शिवभारत आहे. पहिल्यांदा जे मालिकेचं शीर्षकावरून लक्षात येतं की स्वराज्य जननी, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा कुठून निर्माण झाली आणि ती प्रत्यक्षात येताना नेमकं जिजाऊ आईसाहेबांनी काय काम केलं असेल ह्याकडे, म्हणजे या संपूर्ण इतिहासाकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मिळणं आणि त्याच्यातून प्रत्येक घडलेल्या छोट्यातल्या छोट्या घटनेचा सुद्धा एक नवा अर्थ सापडत जाणं आणि मग संपूर्ण शिवचरित्र एका वेगळ्या प्रकाशात बघायला मिळणं, हा एक अद्भुत आनंद मला स्वतःला या मालिकेने दिलेला आहे. आणि शिवचरित्रातला कुठलाही प्रसंग तुम्ही घ्या, तो तुमच्या अंगावर रोमांच आणतो. तो कितीही वेळा वाचला तरी आपल्या मनाचं समाधान होत नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी माणसांना, जिथं जिथं जगाच्या पाठीवर मराठी माणूस आहे त्या सगळ्यांना कॉमन बांधून ठेवणारा एकमेव निर्विवाद धागा कुठला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खरंय खरंय खरंय. त्याच्यामुळे हे माझं भाग्य आहे की मला हा विषय लिहायला मिळाला. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर, छान सांगितलं. मंडळी, आपल्या प्रथेप्रमाणे आपण दर आठवड्याला आपल्या कार्यक्रमातील पडद्यामागील कलाकारांची किंवा तंत्रज्ञांची ओळख करून घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमात 4 सिद्धहस्त लेखक आलेले आहेत आणि हाच मुहूर्त साधून आज आपण आपल्या हास्यजत्रेतील लेखकांची ओळख करून घेणार आहोत. त्यासाठी मी सचिन मोटे सरांना मंचावर येण्याची विनंती करते. समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर यांना तुम्ही ओळखताच. एक उत्तम अभिनेते आहेत आणि उत्तम लेखक आहेत. त्यामुळं हे दोघे तर आमच्या टीमचा एक खूप अविभाज्य भाग आहेत आणि खूप मोठी जबाबदारी हे पार पाडत असतात. पण यांच्यासोबत आणखी टीम असते, तर मी त्या संपूर्ण टीमला मंचावर येण्याची विनंती करतो. ओळख करून देतो. ऋषिकांत राऊत, विनोद गायकर, अमोल पाटील, अभिजित पवार आणि स्वप्नील जाधव. तर मंडळी, हे दोघे, ही संपूर्ण टीम आणि शिवाय आजवर काही लेखकांनी हास्यजत्रेसाठी लिहिलं. विनायक पुरुषोत्तम हे एक त्यातलं महत्त्वाचं नाव. विनायक आत्ता इथे उपस्थित नाही आहे, पण खूप धमाल आणि वेगळा कॉमेडी सेन्स असलेला तो रायटर आहे. त्यानेही खूप छान स्किट्स इथे लिहिली. तर हे सगळे असतातच. आणखी एक लेखक आहे ज्याचं नाव दिसत नाही तुम्हाला, तो म्हणजे सचिन गोस्वामी. म्हणजे ते लिहित काही नाहीत, पण इम्प्रोवाईज करत असताना आणि मीटिंग्सपासून ते इथपर्यंत त्यांची वाक्य किंवा त्यांचे शब्द इतके त्या स्किट्समध्ये ॲड होत असतात की बऱ्याचदा लेखकाच्या शब्दाच्या बरोबरीनं त्यांचे शब्द आलेले असतात. तर तेही एक नाव आहे. आम्ही सगळे मिळून सुरुवातीपासून एकत्र असतो, कारण जवळजवळ 1-2 दिवस बसून आम्ही ह्या 6 स्किट्सचेच विषय काढत असतो. म्हणजे 6 विषयांसाठीच आमचे 2-2 दिवस जातात. त्यामध्ये आमची पद्धत अशी असते की आम्ही विषय काढतो आधी,
मग बरेच विषय कॅन्सल होतात, त्यातून काही ठरतात आणि मग त्या विषयातले मुद्दे काढले जातात. या विषयात काय काय विनोद होईल, मग एक विनोद हा सुचवतो, एक विनोद तो सुचवतो, एक समीर, एक प्रसाद, काही सचिन सांगतो, काही मी सांगत असतो. असे सगळे मिळून ही गोष्ट करत असतात. गणेश सागडे पण आजकाल त्या मिटिंग्समध्ये कधी कधी असतात. तर यातून सगळे आधी मुद्दे निघतात त्या विषयांचे आणि मग त्यातून मग आम्ही ठरवतो की आता हा विषय याला लिहायला देऊया, तो विषय त्याला लिहायला देऊया. म्हणून तुम्ही बघाल हास्य जत्रेमध्ये बऱ्याचदा समीर चौगुलेंची कॉन्सेप्ट असते आणि लिहिलेलं असतं ऋषिकांतने, किंवा ऋषिकांतची कॉन्सेप्ट असते आणि प्रसाद खांडेकर लिहितो, किंवा अमोलची कॉन्सेप्ट असते आणि अभिजित लिहितो. तर हे सगळं होत असतं आणि त्यातसुद्धा लिखाणामध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या लोकांनी सुचवलेले मुद्दे एकत्र केलेले असतात. अर्थात त्या लेखकाची परत एक प्रतिभा असतेच, पण मूळ जो पाया तयार केला जातो तो या सर्वांमुळं केला जातो. तर यांचे मी खूप खूप आभार मानेन आणि तुमच्यापैकी अमोल पाटील सगळ्यांच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. थँक्यू. आम्ही रोज स्क्रिप्ट लिहिताना पहिला प्रश्न हा असतो की हां आता याला एंट्री द्यायची ती कशी देऊया. सकाळपासून आपण कशी एंट्री घ्यायची याचा विचार चालला आहे आणि त्यामुळे छान गंमत वाटली त्या गोष्टीची. आपण नेहमीच असं म्हणतो की लेखक शो घडवतो खऱ्या अर्थाने, पण काही शोज असे असतात की जे लेखक घडवतात. या शोनी आम्हाला खूप घडवलं आहे. म्हणजे आम्ही काहीतरी लिहून दिलं आहे, त्यांनी हे कुठल्या तरी उंचीला नेलं आहे, त्या उंचीचं सगळं बघून आम्ही परत त्या उंचीचं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी त्याच्याही वर जाण्याचा प्रयत्न केला आहे. ही देवाणघेवाण इतकी सलग 3 वर्ष सुरू आहे की त्यातनं आम्ही ते जेवढे घडत आहेत जेवढे आम्ही घडतो सगळेच घडतो आहे. त्यामुळे हा खूप कलावंतांना घडवणारा असा शो तयार झाला असं मला पर्सनली वाटतं. आणि मला असं वाटतं की फार रेअरली असं होतं, पण नाटकाच्या स्पिरिटने होणारा हा एकमेव असा टेलिव्हिजनचा शो असेल असं मला फार वाटतं की ज्याच्यामध्ये नाटकाची आत्मीयता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की एक खूप चांगली गोष्ट या शोनी आम्हाला दिली असेल तर एक खूप म्हणजे वारीला जाण्याचं पुण्य दिलं आहे जवळजवळ, की आम्ही खूप साऱ्या लोकांची दुःख कमी करू शकलो. आम्हाला जे मेसेजेस येतात की कोविड काळात आम्ही हे बघूनच तरलो, हे बघूनच आम्ही पॉझिटिव्ह राहू शकलो, ते जवळजवळ वारीला गेल्याचं सुख आहे असं मला वाटतं. तर ते पुण्य या शोनी आम्हाला दिलं आहे असं वाटतं. सो थँक्यू व्हेरी मच या शोचा भाग होण्याची संधी मिळाली. किती छान बोललास, किती छान बोललास. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण तत्पूर्वी मी आपल्या कार्यक्रमात आज जे पाहुणे सहभागी झाले त्यांचे मनापासून आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या हास्य जत्रेचा आस्वाद घेतलात, आमचं भरभरून कौतुक केलं. खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी आता भेट होणार आहे पुढल्या रविवारी रात्री 8 ते 10. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार.